भारत न्यूज 44. खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल येथे पहिल्यांदाच मायक्लिप ही अत्याधुनिक हृदय उपचार प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली। या उपचारामुळे अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या एका हृदय रुग्णाचे प्राण वाचवले आणि ओपन हार्ट शस्त्रक्रिया टाळणे शक्य झाले। एका 55 वर्षीय रुग्णाला काही दिवसांपूर्वी छातीत वेदना होणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता। तपासणीत त्यांच्या हृदयाच्या झडपेत मोठ्या प्रमाणात गुंतागुंत असल्याचे आढळले। तसेच हृदयाची रक्तपंप करण्याची क्षमता खूपच कमी झाली होती। याआधी त्यांच्यावर 2019 मध्ये बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याने पुन्हा ओपन हार्ट सर्जरी करणे अतिशय धोकादायक होते। या गंभीर परिस्थितीत मेडिकवर हॉस्पिटलच्या हृदय तज्ञांच्या टीमने शस्त्रक्रियेऐवजी कॅथेटरद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला। प्रथम हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्यात आली। त्यानंतर मायक्लिप प्रक्रियेच्या मदतीने हृदयाची झडप बंद करण्यात आली। यासाठी 2 मायक्लिप बसवण्यात आल्या। ही प्रक्रिया सुमारे 2 तासांत पूर्ण झाली। उपचारानंतर रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली। एका महिन्याच्या तपासणीत हृदयाची कार्यक्षमता 25% वरून 45% वाढल्याचे आढळून आले। कोणतीही गुंतागुंत न होता रुग्णाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आले। ही प्रक्रिया करणारे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनुप महाजनी म्हणाले की अशा उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी मायक्लिप सारखे उपचार वरदान ठरत आहेत। या प्रकरणात वेळीच उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले। आपली भावना व्यक्त करताना रुग्ण म्हणाले की पुन्हा ओपन हार्ट शस्त्रक्रियेची कल्पना करूनच मी घाबरून गेलो होतो, मात्र डॉक्टरांनी प्रसंगवधान राखत शस्त्रक्रियेविना सुरक्षित उपचार केले आणि मला नवे आयुष्य मिळवून दिले। त्यामुळे मी डॉक्टरांच्या टीमचे मनापासून आभार मानतो। नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख संदीप जोशी म्हणाले की प्रक्रिया नवी मुंबईत अत्याधुनिक आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या हृदयविकार उपचारांमधील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण ठरते। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, आधुनिक उपचार पद्धती आणि रुग्णांकरिता आवश्यक सर्व सुविधा यांच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम व रुग्ण केंद्रित सेवा देण्यावर भर दिला जातोय। उच्च जोखमीच्या हृदय रुग्णांनाही सुरक्षित उपचार, लवकर बरे होण्याचे संधी तसेच निरोगी भविष्याची भेट देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले। आज मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई में हमने जो फर्स्ट माइक्लिप केस किया है वो नवी मुंबई का पहला केस है। एंड मेडिकवर हॉस्पिटल्स पूरे 25 हॉस्पिटल है पूरे इंडिया में हैं फैले हुए, उसमें भी ये पहला केस नवी मुंबई में किया गया है। जो मेडिकवर का कमिटमेंट है प्रोवाइडिंग दी बेस्ट ऑफ कार्डियक केयर, उसमें ये केस सबसे आगे रहा है। एंड आगे भी मेडिकवर हॉस्पिटल्स उनके इंफ्रास्ट्रक्चर्स, इक्विपमेंट उसको लेके काफ़ी बढ़त करने वाले हैं। एंड नवी मुंबई के लोगों को ये सेवाएं आगे मिलती रहे उसके लिए प्रतिबद्ध है। जे आपण मेटलचे व्हॉल्व लावतो त्याच्यामध्ये ते व्हॉल्व ॲक्च्युली जन्मभर चालायला पाहिजे, पण त्याची माणसं जी असतात ती क्लॉट होऊन किंवा रक्तपातळ खूप जास्त झाल्यामुळे मरतात। म्हणजे रक्तपातळ करण्याच्या गोळ्या ज्या आहेत त्याचं मॉनिटरिंग आणि हे ते एवढं कठीण आहे की त्याच्यामुळे पेशंट्स मरतात। तर हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की ह्याच्यामध्ये त्या प्रकारच्या गोळ्या घेऊन तसं मॉनिटरिंग करायला लागत नाही। आणि हा सगळ्यात मोठा आहे की भारतात बनलेली क्लिप आहे। जशा ह्या क्लिप्स अजून वापरल्या जातील तशी किंमत कमी होईल, प्रोसिजरची कॉस्ट कमी होईल, क्लिपची कॉस्ट कमी होईल आणि एक्सपर्टीज वाढतील, म्हणजे सगळ्या स्मूथली प्रोसिजर्स होतील। तर आपण ज्या नेहमीच्या झडपा लावतो ऑपरेशन करून, तर त्या झडपा मेटॅलिक असतात। तर मेटॅलिक झडपांसाठी तुम्हाला आयुष्यभर रक्त पातळ ठेवावं लागतं, नाहीतर ते झडपा खराब होतात। तर ह्याच्यामध्ये रक्त पातळीची काही वेगळी विशिष्ट औषध असतात की जी आपण अँजिओप्लास्टी नंतर वगैरे जे इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल खातो ती औषधही नसतात, ती खूप स्ट्रॉंग रक्त पातळीची वेगळी औषधं असतात। जसं की वॉरफॅरिन, ॲसिट्रॉम असं या औषधांचं नाव आहे। तर या औषधांमुळं रक्त जर खूप पातळ झालं तर रिस्क असते की शरीरामधनं कुठनं तरी रक्तस्राव होणं, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, पोटामध्ये रक्तस्राव होणं किंवा लघवी संडासमधनं रक्त जाणं, या सगळ्या रिस्क असतात। जर रक्त खूप कमी पातळ झालं तर ती झडप बंद होते आणि झडप बंद होणे म्हणजे मृत्यू होणे, बाकी काही नसतं। तर ह्या सर्जरीज नंतर सुद्धा हा एक प्रॉब्लेम आयुष्यभर पेशंटला राहतोच की ते व्यवस्थित सगळं मेंटेन करायचं।
तर त्यासाठी दर 15 दिवसानं किंवा दर महिन्याला INR टेस्ट करावी लागते, की INR हे सांगते की रक्त किती पातळ आहे. आणि ती टेस्टचा रिपोर्ट परत त्यांना डॉक्टरांना जाऊन दाखवावा लागतो. त्यामुळे नंबर ऑफ फॉलोअप्स खूप वाढतात. सारखं प्रिक करायचं दर 15 दिवसानं, एका महिन्यानं. हे खूप टीडियस प्रोसेस असते. खूप त्रासदायक असतं पेशंटसाठी. म्हणजे झडप बदलून सुद्धा परत ह्याच्यामध्ये पडायचं. पण ह्या ज्या सगळ्या झडपा आहेत, की ज्या सर्जरी न करता आपल्याला लावता येतात. म्हणजे जसं की आता मायट्रल क्लिप केली आपण, माय क्लिप. ही जी क्लिप लावली, त्याच्यासाठी या असल्या गोळ्यांची जरूरत नसते. त्याच्यानंतर आपण एक टावी म्हणून प्रकार असतो, तेही आपण इथं करतो, की असंच एक एओर्टिक वाल्व म्हणजे हृदयात अजून एक झडप आहे, की जी सर्जरी करून बदलली जाते. त्यासाठी रक्तपातळीच्या गोळ्या लागतात. त्याही झडपांना रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाही. म्हणजे कुठल्या? ॲसिट्रोम आणि वॉरफॅरिन. पण ॲस्पिरिन म्हणजे इकोस्प्रिन वगैरे या गोळ्या लाईफलाँग खायला लागतात. फक्त त्याला काही मॉनिटरिंग वगैरे काही असं जास्त लागत नाही. त्यामुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ राहते या प्रोसिजर नंतर, ती सर्जरीपेक्षा खूप जास्त चांगली राहते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे, की इन फ्युचर जेव्हा या वाल सगळ्या खराब होतील एखाद्या पेशंटमध्ये, या सर्जरी न करून टाकलेल्या, की ज्या 10-15 वर्षांना खराब व्हायची शक्यता आहे, तर त्या खराब झालेल्या वॉलमध्ये पण वाल टाकता येते, परत विदाऊट सर्जरी करता. आणि अशाही आम्ही केसेस केलेल्या आहेत, की ज्या पेशंटला आता आम्ही रिसेंटलीच त्याची पण आपण एक प्रेस मीट घेऊ नंतर. एक पेशंट रिसेंटली मायट्रल वॉल खराब झालेली होती पेशंटची. तर त्याला पण रिऑपरेशन करणं पॉसिबल नव्हतं. तर त्या खराब झालेल्या ऑपरेशन केलेल्या मायट्रल वॉलमध्ये आम्ही नवीन वॉल टाकून विदाऊट सर्जरी त्याची झडप उघडी केलेली आहे. त्याला TMVR म्हणतात, ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल रिप्लेसमेंट. ती केस पण आम्ही एक 15 दिवसापूर्वीच आपल्या हॉस्पिटलला केलेली आहे. विच इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फर्स्ट केसेस इन द होल सिटी. त्याच्याबद्दल आपण सेपरेट एकदा परत भेटून बोलूया. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.